रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस बरोबर आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली आहे। खासदार विशाल पाटील यांचे मनावर घेऊनही ते अपक्ष खासदार आहेत असा टोला लगावत या निवडणुकीत भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन महाविकास आघाडी करू असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले, तर खासदार विशाल पाटील यांना बेदखल केले। आष्टा येथे वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी जयंत पाटील यांनी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस बरोबर आघाडी करणार का या प्रश्नावर उत्तर देताना आमदार जयंत पाटील म्हणाले, भाजप विरोधात असणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र करून महाविकास आघाडी केली जाणार आहे। यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते, उभाटा यांसह इतर संघटना येत असतील त्यांना बरोबर घेतलं जाईल। काँग्रेस बरोबर आघाडी करण्यासंदर्भात आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली आहे। ते काँग्रेसचे नेते आहेत। खासदार विशाल पाटील हे अपक्ष आहेत, त्यामुळे त्यांचं मनावर घ्यायचं नाही। आमदार कदम हे खासदार पाटील यांच्याशी चर्चा करत असतील असं मत त्यांनी व्यक्त करत खासदार पाटील यांना आमदार जयंत पाटील यांनी बेदखल केले। ते पुढे म्हणाले, 1 कोटीपेक्षा जास्त चुका मतदार यादीमध्ये असतील तर ती मतदार यादी महाराष्ट्राला काय न्याय देईल? राज्य निवडणूक आयोग हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाहुले झालेत का असा सवाल आमदार पाटील यांनी केलाय। जयंत पाटील हे वक्तव्य करून आपले हसे करून घेत आहेत। इस्लामपूरचं नाव हे केंद्राने बदलले, विकास खात्याकडून देण्यात आले। त्यामुळे जयंतराव बुद्धिमान आहेत, पण त्यांच्या वयामुळे काय झाले माहिती नाही, त्यांना संदर्भ लागत नाही असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना लगावलाय। ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर पडत नव्हते, आता ते बाहेर पडले, त्यामुळे ते पुन्हा एकदा रणांगणात उतरले। लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष ॲक्टिव्हिटी करत नाहीत तोपर्यंत सत्ताधारी जागे राहत नाहीत, त्यामुळे त्यांनी अजून ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत। महाविकास आघाडीत 3 पक्ष एकत्रित लढतील की नाही याची शाश्वती नाही। जयंतराव हळूहळू असे स्टेटमेंट करून स्वतःचे हसे करून घेत आहेत। शहराचं नाव हे केंद्र बदलत उरून हे नाव नगरविकास खात्याकडून देता येतं। आम्ही पहिला केंद्राकडून शहराचं नाव बदलून आणलं, त्यानंतर नगरविकासचा प्रस्ताव पूर्ण करून आणि दुपारी घोषित केलं। जयंतराव बुद्धिमान आहेत, पण त्यांच्या वयामुळे काय झाले माहिती नाही, त्यांना संदर्भ लागत नाही। उरून नाव केंद्र देत नाही, इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर हे केंद्र देतं। लोकशाहीत सगळे प्रयोग करण्याला स्वातंत्र्य आहे। संजय काका भाजपमध्ये होते, ते खासदार होते, आता ते आघाडी करत आहेत। पतंगरावांचे चिरंजीव यांना स्वतःचा मतदार सोडून त्यांना बेस नाही, त्यामुळे आघाडीचे प्रयोग झाले पाहिजे हे लोकशाहीचं जिवंत उदाहरण असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय। विटा ते म्हैसाळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 975 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी हा रस्ता आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला होता। मात्र माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी यावर तीव्र आक्षेप घेत सदर महामार्गाला 2016 सालीच माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली असून आमदार पाटील निव्वळ श्रेय लाटण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा थेट आरोप केलाय। शरीराने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असणारे रोहित पाटील मनाने मात्र सत्ताधारी पक्षात आहेत। भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसून राजकारण करणाऱ्या रोहित पाटलांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होत असताना व विधानसभेत पक्षाच्या आमदारावर हल्ला झाला होता, त्यावेळी प्रतिक्रिया द्यायला तोंड देखील उघडलं नाही। गेले महिनाभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, कर्जमाफीवर आम्ही आंदोलन उपोषण केलं, यावेळी देखील हे पोस्टर बॉय शांत होते। उलट भाजपाच्या मंत्री आणि नेत्यांच्या गुणगौरवात रमलेल्या रोहित पाटलांनी त्यांची राजकीय भूमिका एकदा स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले। तासगाव नगरपालिका इमारत असो किंवा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील विविध विकास कामे असो, संजय काकांनी कामे मंजूर करून आणल्यानंतर केवळ पोस्टर लावून सोशल मीडियावर पोस्टरबाजी करणाऱ्या पोस्टर बॉय रोहित पाटलांनी आता तरी शहाणं व्हावं असा टोला देखील त्यांना यावेळी लगावलाय। महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बांधकाम विभागातील 2 शाखा अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई आयुक्त सत्यम गांधी यांनी केली आहे।
तर नगररचना व बांधकाम विभागातील 2 अधीक्षकांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली। या कारवाईमुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे। महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी बैठक घेतली होती। या बैठकीत शासकीय पत्रव्यवहार, लोकायुक्त प्रकरणे, मुख्यमंत्री सचिवालयातील संदर्भ तसेच विधानसभेतील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे। बांधकाम आणि नगररचना विभागातील अधीक्षकांना त्यांच्या विभागातील प्रलंबित कामांची माहिती नव्हती। आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही। त्यांना कर्तव्याची जाणीव नसल्याचे आणि प्रशासकीय जबाबदारीत हलगर्जीपणा केला असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे या अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे। सांगलीमध्ये आज पारा घसरल्याने पहाटेपासूनच सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळाली। थंडीचा कडाका वाढल्याने आणि पारा घसरल्याने आज सांगलीकरांनी धुक्याचा सुखद आनंद घेतलाय। गुलाबी थंडीमध्ये गर्द दाट धुक्यातून मार्ग काढताना जाणारी वाहने आणि यामुळे सांगलीतील वातावरण हे बदलून गेलं। सांगलीतील अनेक मुख्य मार्गावर धुके पाहायला मिळाले। या वातावरणात सकाळी नियमित फिरायला जाणारे तसेच वाहनधारकांना दाट धुक्यातून कसरत करावी लागली। सांगलीकरांनी या धुक्याचा मनसोक्त आनंद लुटत या गुलाबी थंडीमध्ये धुक्याचा आस्वाद घेतला। मागील काही महिन्यांपासून हवामानाच्या लहरीपणाचा सामना नागरिकांना करावा लागतोय। कधी थंडी, कधी तापमान, उकाडा, कधी मुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी धुके, अशा विचित्र वातावरणात सांगलीकरांना सामोरं जावं लागते। गेल्या काही महिन्यांपासून तापमानात बदल होतोय। भाजीपाला विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्यांना या धुक्यामुळे त्रास सहन करावा लागला। या धुक्यामुळे पिकावर रोगाचं साम्राज्य पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच भाजपाकडून विविध जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्या। सांगली जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची जबाबदारी शेखर इनामदार तर ग्रामीण जिल्ह्याची जबाबदारी आमदार सत्यजित देशमुख यांच्याकडे देण्यात आली। पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत। त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे। खाडे यांना जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले। पक्षाच्या संघटनात्मक आणि निवडणूक व्यवस्थापनातील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे। जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार निवड, प्रचार नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी ते सांभाळणार आहेत। शहर निवडणूक प्रमुख म्हणून प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शहरातील महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती तयार करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि प्रचार मोहीम प्रभावीपणे राबवण्याचं काम ते पाहतील। भाजपकडील नवीन नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील निवडणूक तयारीला गती मिळणार असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुका पक्षाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत। पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावरील अमनापूर येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगल दिनी समर्थ अंबाजी बुवा घाटावर 25व्या रौप्य महोत्सवी दीपोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आले। यावर्षीच्या दीपोत्सवाने ऑपरेशन सिंदूर आणि नुकताच विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला आदराने समर्पित करण्यात आलं, ज्यामुळे या सोहळ्याला विशेष सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं। श्री अंबाजी बुवा मठासमोर आकर्षक रांगोळी साकारण्यात आली होती। या रांगोळीतून पंत्यांनी उजळलेला स्वस्तिक गणेश उपस्थितांसाठी खास आकर्षक ठरला। हा दीपोत्सव ऑपरेशन सिंदूर आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाच्या गौरवार्थ समर्पित करण्यात आला। विशेष म्हणजे दीपोत्सवापूर्वी गावातील सेवाभावी तरुणांनी गेल्या आठवडाभरापासून कृष्णा घाटावर स्वच्छता मोहीम राबवली होती। सायंकाळी घाटावर काढलेल्या सुंदर रांगोळीमध्ये शेकडो दिव्यांनी प्रज्वलित होऊन संपूर्ण परिसर उजळून निघाला, ज्यामुळे कृष्णा घाट नयनरम्य बनला होता। हा नयनरम्य दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी कृष्णा घाटावर मोठी गर्दी केली होती। यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन भक्तिभावाने कृष्णाबाईची सामूहिक आरती केली। तसेच अमनापूर येथील स्थानिक लोक कलाकारांनी आपल्या बहारदार गायनाने उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केलं। या दीपोत्सव कार्यक्रमाचं हे 25 वर्षांचं आयोजन असून गावातील तरुण पिढी मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत असल्याने हा उपक्रम सातत्याने यशस्वी होत आहे। महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्वर्गीय आमदार संभाजी पवार यांचे एकनिष्ठ पैलवान बाळासाहेब जगन्नाथ गोंधळे यांचे वयाच्या 56व्या वर्षी आकस्मिक निधन झालं। त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, 2 मुली आणि पुतणे असा परिवार आहे। गोंधळे यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून 2 वेळा निवडणुका लढवून जिंकल्या।
मागील निवडणुकीत ते पराभूत झाले होते. महापालिका सभागृहात त्यांनी अनेक विषयावर आवाज उठवलाय. ते समाज कल्याण सभापती देखील काही काळ होते. त्यांच्या निधनाने महापालिका वर्तुळासह गावभागातून हळहळ व्यक्त होतीये. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अंत्ययात्रा गावभाग परिसरात काढण्यात आली. या अंत्ययात्रेत शेकडो नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. उरण इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर केल्यानंतर प्रथमच आमदार सदाभाऊ खोत यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. मित्रपक्ष आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीने फटाके, पेढे, वाद्यांच्या गजरात फुलांची उधळण करत आमदार सदाभाऊ खोत यांचं ईश्वरपूरमध्ये जल्लोषात स्वागत केलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ईश्वरपूर असा पहिला उल्लेख एका जाहीर सभेत केल्यानंतर या नामांतराच्या मागणीला वेग आला होता. नगरपालिकेच्या सभागृहातही इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामांतरण करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर झाला होता. पावसाळी अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत ही मागणी मांडली होती. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ती मागणी आज मान्य केली. यावेळी रयत क्रांती संघटना आणि मित्रपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईश्वरपूर या नव्या नावाचा उत्सव साजरा केला.